मी डॉक्टर प्रियल चांदूरकर, प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. तर ॲक्च्युली जेव्हा आम्ही रेडिएशनसाठी नागपूरला होतो, तर आमचे जे घरमालक होते जे ज्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला आणि एक फॅमिली आमची तिथे नागपूरला तयार झाली आणि माझ्या मुलीला एक छान क्यूट अशी एक फ्रेंड मिळाली फॉरेवर. तर ते आज आम्हाला 2 वर्षांनी शेगावला आम्ही आज भेटतो आहे आणि दोघींची छान भेट झाली. मधुरा पण निर्वीला खूप मिस करते. सो ही क्यूट मधुरा आहे आणि इतके लाड झालेत आमच्या निर्वीचे तिथे 2 महिने. सगळ्यांची अक्षरशः लाडाची झाली होती निर्वी. आणि दादा म्हणजे जे मधुराचे वडील आहेत ते म्हणजे त्यांच्या 2 मुलींसोबत निर्वी कुठेही तिला घेऊन जाणं आणि मंदिरात जिथे म्हणाल तिथे सगळं हट्ट पुरवणं. 2 महिने अक्षरशः तिला एक वेगळी फॅमिली तिथे मिळाली आणि खूप छान आम्ही खूप दुःखात होतो त्यावेळेस. ॲक्च्युली मम्मी पप्पांनी कधीच घर सोडलेलं नव्हतं आणि अशा परिस्थितीत नागपूरला पहिल्यांदा जेव्हा आम्ही तिथे गेलो तर खूप भीती होती आणि 2 महिने कसे गेले ते कळालं नाही ॲक्च्युली. माझ्यासाठी खूप पेशंट म्हणून ते एक एक दिवस खूप मला मोठा वाटत होता. पण मम्मी पप्पांना एक विरंगुळा एक सगळी आपली एक लोकं तिथे मिळाली आणि खूप जास्त नेहमी म्हणतात ना की दुःखात जी माणसं आपल्या म्हणजे नेहमी भेटतात आणि आपल्याला एक साथ देतात ती नेहमीच स्मरणात राहतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळंच नातं तयार होते. तसं ह्या फॅमिलीसोबत माझं झालेलं आहे. आणि नागपूरला कधीही गेलं तर म्हणजे एक डोक्यात पहिलं माइंडमध्ये असतं की हां यांना भेटायचं आहे, यांना फोन करायचा आहे. तर आज ते शेगावला आले आणि त्यांनी सकाळी फोन केला दादानी पप्पांना की तुम्ही निर्विकाला घेऊन या प्लीज, मधुरा खूप मिस करते तिला भेटायचं आहे म्हणते. तर आम्ही आज इथे आनंद विहारमध्ये शेगावला आलो त्यांना सगळ्यांना भेटायला आणि निर्विने छान सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करते आहे. तर असं असतं की आयुष्यात म्हणजे सगळे प्रकारची लोकं आपल्याला भेटतात आयुष्यात. दुःखात साथ सोडणारी जेवढी भेटतात त्याच्याविषयी खूप चांगली लोकं, साथ देणारी लोकं आपल्याला आयुष्यात भेटत असतात. तर त्यातली एक फॅमिली आहे लिप्टी फॅमिली. तर आमच्या 2 महिन्याच्या प्रवासात त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि ती क्यूट फ्रेंड माझ्या मुलीला मिळाली. त्याच्यामुळे 2 महिने आमचे खूप आनंदात तिथे माझ्या मुलीचे गेले.